इन दिनों देश के अलग अलग हिस्सों में केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के खिलाफ आंदोलन किया जा रहा है। अमित शाह ने एक विवादास्पद बयान देकर सुर्खियां बटोरी थी। संसद में बाबा साहेब पर दिए गए विवादास्पद बयान के बाद मानो हलचल मच गई। अपने बयान में अमित शाह ने कहा, ये तो एक फैशन बन गया है, अंबेडकर 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 अंबेडकर। अगर इतना नाम आप भगवान का लेते तो अच्छा होता। शाह के इस बयान के बाद संसद में सियासी माहौल गर्म हो गया है। शाह के बयान के बाद विपक्ष की ओर से निशाना साधा गया। बड़े बड़े सियासतदानों ने शाह के बयान पर अपनी प्रतिक्रियाएं दी, साथ ही संसद के बाहर विरोध प्रदर्शन किया। इसी कड़ी में कल्याण में केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर को लेकर दिए गए बयान का विरोध हो रहा है। डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पार्टी ने कल्याण के तहसील कार्यालय पर मोर्चा निकाला और नारेबाजी की। पार्टी के कार्यकर्ताओं ने तहसीलदार को ज्ञापन सौंपते हुए अमित शाह से माफी मांगने को कहा और गृह मंत्री पद से इस्तीफा देने की मांग की। इस विरोध प्रदर्शन में पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गायमुत्रे शामिल थे। केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जे संसद भवनामध्ये जी बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला, एकरी शब्दामध्ये आंबेडकर 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 ह्या शब्दामध्ये त्यांनी अवहेलना केली, अपमान केला। त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही जिल्हा तहसीलदार कार्यालय कल्याण या ठिकाणी मोर्चा काढून निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ निलंबित करावं, अशा पद्धतीची देखील आमची मागणी आहे। ही आंदोलन आमचे पूर्ण भारत देशामध्ये सतत ही चालू आहेत आणि चालूच आहेत। हर राज्यामध्ये दर दिवस वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या संघटनेचे वेगळ्या पक्षाचे लोक उपस्थित होऊन मोर्चा आंदोलन निदर्शन चालूच आहे आणि हे थांबणार नाही। जोपर्यंत अमित शाह माफी मागत नाही, जोपर्यंत अमित शाहला निलंबित करत नाही, जोपर्यंत अमित शाहवर अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत नाही। अमित शाह एक तडीपार व्यक्ती आहे, त्याच्यावर बरेचसे गुन्हे आहेत, त्यांच्यावर खंडणीचे देखील गुन्हे आहेत। अशा प्रकारचा व्यक्ती जी शपथ घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आणि त्यांचाच अपमान करतो, त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावं, अशा पद्धतीची माझी मागणी आहे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम। अमित शाहचं हाऊसमधलं असणारं जे काही वक्तव्य आहे की आंबेडकर 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 करण्यापेक्षा देव 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 असं जर नावं घेतलं असती तर ती जी जुनी मेंटॅलिटी आहे, ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे। त्याच्यामुळे असं नाविन्य काही आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। तर त्यांना जे काही त्यांचे त्यावेळेसचे प्लॅन्स होते ते आताही त्यांना अंमलात न आणणं हे सगळ्यात मोठं अडचण काँग्रेस पक्ष नाही आहे, तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जळफळाट हा होत राहणार अशी परिस्थिती आहे। त्याचं काल मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं की लवकरात लवकर बैठक बोलवली जाईल आणि त्याच्यावर चांगला एक सकारात्मक विचार आपण करू, मुंबईकरांना दिलासा मिळेल, महाराष्ट्रभरात जे गृहनिर्माण सोसायटी आहेत त्यांना देखील दिलासा मिळेल। पण काल आपण पाहतोय की अमित शाहजींनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे त्याच्यावर भाजपने उत्तर देणं, स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे, माफी मागणं गरजेचं आहे। कारण आज आपण पाहतो या देशभरात जे संविधान आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला दिलेलं आहे। ते करोडो देशासाठी, आपल्या करोडो जनतेसाठी, आपल्या देशातल्या भगवान आहेतच, देवासारखेच आहेत आणि त्यांचा अपमान हा देश सहन करणार नाही। मला वाटतं पहिली गोष्ट हीच आहे की आज भाजपने याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अब देखना होगा कि अंबेडकर के बयान पर और कितनी सियासत होती है और कितने सियासतदान अपनी प्रतिक्रियाएं देते हैं। पॉलिटिकल डेस्क, DC न्यूज़ इंडिया, कल्याण।